नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या मुलांनी तलाठी 2023ची परीक्षा दिलेली होती आणि अवघ्या काही गुणांमुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा वेटिंगमधून त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, अशा लोकांसाठी एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्याला माहीत आहे की 14 मार्च 2024 रोजी निवड तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली होती आणि आधीचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार 1 वर्ष ती यादी गृहीत धरली जाणार होती, म्हणजे 13 मार्च 2025पर्यंत. परंतु आपल्याला माहीत आहे की काही कोर्ट निकाल तसेच जे आचारसंहिता होती निवडणुकांमुळे, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ज्या जॉईनिंग होत्या त्या उशिरा आलेल्या होत्या. त्यामुळे सरकारने ही जी वेटिंग लिस्ट आहे हिचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवला आहे. म्हणजे ही जी यादी असेल ही 13/9/2025पर्यंत व्हॅलिड असेल. तर या सगळ्याचा फायदा नेमका कुणाला होईल? STI 2023चा आत्ता जॉईनिंग आलेलं आहे. म्हणजे जे मुलं आधी तलाठी झालेले होते आणि नंतर त्यांचं STIचं त्यांनी जॉईन केलं आणि आता तलाठी सोडून दिलेले आहे, तलाठी हे पदाचा राजीनामा दिलेला आहे, तर त्या अंतर्गत जे रिक्त पदे झालेले आहे त्याचा फायदा होईल. तसेच ASOची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. राज्यसभा 2022चं जॉईनिंग, PSI 2021चं जॉईनिंग आलेलं आहे. या अंतर्गत जी काही रिक्त पदे होतील तिथे नवीन लोकांना नक्कीच चान्स मिळेल. त्यामुळे जे मुलं वेटिंगमध्ये आहेत त्यांनी अपडेट घेत राहा. धन्यवाद.